नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. पेट्रोल करिता जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांचे आदेश परिपत्र जाहीर. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि समाज माध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. 1. दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त ₹200 पर्यंतच इंधन भरण्यात यावे. 2. 3 चाकी व 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त ₹2000 पर्यंतच इंधन भरण्यात यावे. 3. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. 4. नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे. 5. रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. 6. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. 7. सर्व पेट्रोल पंप धारकांनी सदर आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. 8. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात येईल. सदर आदेश हा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असून हा आदेश दिनांक 31 मार्च 2026 रोजीपर्यंत लागू राहील. पेट्रोल पंपावरती कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा.